तर येवल्यात भुजबळांविरोधात दत्ता आव्हाड हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। दत्ता आव्हाड यांनी शरद पवार यांची भेटही घेतली आहे। दत्ता आव्हाड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ओबीसी कार्याध्यक्ष आहेत। पहिल्यापासून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असं म्हणतच नाही मी कधी, किंवा आम्ही कधीच कोणी म्हणत नाही। वेगळं आरक्षण द्या, त्याप्रमाणे तो देण्याचा प्रयत्न सुरू आहे कोर्टामध्ये। सर, एससी आणि एनटी आरक्षणामध्ये उपश्रेणी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार माननीय सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिला आहे। त्यात क्रिमिनलचे आता निकष लागू होणार आहे। असं आहे की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे, आदेश दिलाय असं म्हणतात, त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्हाला हे करता येऊ शकेल। राज्य सरकारनं ठरवावं, लोकांना विश्वासात घेऊन की काय काय करायला पाहिजे आहे आणि कुठे अन्याय होत असेल तर त्यांना समपातळीवर आणण्यासाठी काय करायला पाहिजे। आता त्या दृष्टीने त्याचा पण अभ्यास करावा लागेल, त्या सगळ्याचा इम्पिरिकल डाटा त्यांचाही गोळा करावा लागेल। आणि मला असं वाटतं, मी आज एका वर्तमानपत्रात वाचलं की देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी सांगितलं की आम्ही त्यासाठी एक आयोग नेमून त्याचाही अभ्यास करू की याच्यासाठी काय करता येईल। जसं आम्ही ओबीसी मध्ये आम्ही अगोदर जे आहेत भटक्या विमुक्तांना आरक्षण दिलेलं आहे, धनगर समाजांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं, बंजारी समाजानं सुद्धा वेगळं आरक्षण दिलं। ज्यांना ज्यांना असं वाटत होतं की यांना अगोदर द्यायला पाहिजे त्यांना आम्ही दिलेलंच आहे। आणि आता बाकीचे जवळ 350वर जाती आहेत, तेली आहेत, माळी आहेत, कुंभार आहेत, सोनार आहेत, लोहार आहेत, असे खूप आहेत। ते सगळे जे आहेत आता अजून आहेत ते 19% शिल्लक आहे, 17% शिल्लक आहे, 2% गोवारी समाजाला झालेले आहेत। त्यामुळे 17% फक्त आरक्षण शिल्लक आहे, त्याच्यामध्ये 350वर जाती आहेत, त्या जातीने ते मिळेल। सर, सध्या महाराष्ट्रामध्ये अजित पवारांचा वेषांतराचा मुद्दा खूप गाजतोय। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली स्तुती करताना असं म्हटलंय की माननीय छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रासाठी त्या काळी वेषांतर केलं होतं, ते महाराष्ट्रासाठी होतं, आणि अजित पवारांनी केलेलं वेषांतर हे राजकारणासाठी होतं। चला पुढे पुढे नेक्स्ट पास। सर, आता एक लोकल प्रश्न आहे सर, सर्वात महत्वाचं की जातीय जनगणना झाली पाहिजे, हे अनेक नेते बोलतात। तर राहुल गांधींना वरती ट्रोल केलं गेलं की त्यांची जात कुठली, याबद्दल काय सांगितलं? असं आहे ना की लोकसभेत काय होत आहे त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही। त्याच्यावर भाष्य करण्यासाठी लोकसभेतील दोन्ही बाजूकडचे लोक जे आहेत, खासदार आणि नेते, समर्थ आहेत। मग फक्त प्रश्न राहिला जातगणना करावी, तर जातगणना करावी, एम्पिरिकल डाटा गोळा करावा, असं सुप्रीम कोर्टाने आम्हाला वारंवार सांगितलेलं आहे। त्याप्रमाणे तो योग्य प्रकारे तो गोळा केला पाहिजे। मागे जो बाठिया कमिशनने घाईघाईमध्ये 15 दिवसामध्ये कधी त्या सगळ्या एवढ्या 54% लोक, म्हणजे 14 कोटीमध्ये जवळजवळ 7 कोटी लोकांची जे आहे एम्पिरिकल डाटा जमा होत नाही, तो केवळ एक ऑफिसमध्ये बसून घाईघाईनं खानविलकर म्हणून जे होते जज, ते म्हणे 15 दिवसात नाही दिलं तर मग निवडणूक काय पावसात पण तुम्ही घ्या। आणि त्यांनी पावसामध्ये निवडणूक घेतल्या, 91 नगरपालिकांमध्ये ओबीसीला आरक्षण मिळालं नाही। मग घाईघाईने जसं काय जमेल तसं करून आम्ही ते दिलेलं होतं आणि ते नंतर त्याने ते मंजूर केलं, ठीक आहे, परंतु त्याच्यावर आमचा फारसा विश्वास नाही। आम्हाला पूर्णपणे जो आहे ही जातगणना झाली पाहिजे। 1933 साली आणि नंतर मंडल आयोगाने ओबीसींना 54% आहेत असं ठरवलेलं आहे, त्याप्रमाणे ते 54% आहे। बिहारमध्ये सांगितलं 63% आहेत, 54% आहे का 50% आहे का 63 करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। म्हणजे आणि हे आम्ही मागतोय ते सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं, आरक्षण देताना एम्पिरिकल डाटा गोळा करायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। आणि त्याचबरोबर हा एम्पिरिकल डाटा जर आमच्या ताब्यात बरोबर मिळाला आम्हाला, तर या ओबीसी समाजातील लहान सहान भटक्या विमुक्तांपासून सगळ्यांना, जसं भारत सरकार दलित आणि आदिवासींना वेगळे पैसे देतात, प्रचंड पैसे देतात, कोट्यावधी रुपये, अब्जावधी रुपये देत जातात, तसं या ओबीसीच्या लहान लहान लोकांना सुद्धा मिळेल असं सुमित्रा महाजन कमिटीने आणि मनमोहन सिंग साहेबांच्या कमिटीने सांगितलं की त्यासाठी एम्पिरिकल डाटा गोळा करा। तेच सुप्रीम कोर्टाने सांगितलं,
ते आम्ही सांगतो आहोत की असं ऑफिसमध्ये बसून एम्पिरिकल डाटा नको आम्हाला. फाट्याचा तो आम्हाला जो आहे गावागावातून व्यवस्थित एम्पिरिकल डाटा गोळा करा. कोणाची घरं आहेत, कोणाचं शिक्षण किती झालं, कोणाला किती नोकऱ्या मिळाल्या, कोणाच्या महिला किती काम करत असतात, कोणाचं आरोग्य कसं आहे, त्या असे अनेक जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तपासाव्या लागतात. ते तपासा, म्हणजे भटक्या मुक्तांपासून तर लहान सहान सर्व जाती जमातीचं सगळी माहिती गोळा होईल आणि त्यांना त्या प्रमाणामध्ये मग मदत देता येईल. सर, संभाजीनगर नामांतराची जी याचिका होती तर ती सुप्रीम कोर्टाने आज पहिल्याच सुनावणीमध्ये फेटाळली. मला माहिती नाही काय याची काय होती फेटाळत हे पण मला माहिती नाही. संभाजीनगर नाव दिलं एवढं मला माहिती आहे, कारण मी कालच बाहेरून गावाहून आलो. मला सगळीकडे 100% काय माहिती नाही. दादा आज नाशिक दौऱ्यावर आहे आणि आपण